नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावलीला सारंग जे बोललेलं असतं ते सगळं आठवत असतं. कारण सारंग म्हणालेला असतो की या तिळगुळाच्या लाडूने माझं नाही भागणार आहे, त्याने नाही माझं तोंड गोड होणार आहे, मला ना असं म्हणत रोमॅन्टिक झालेलं असतो ते सावलीला आठवत असतं. आणि सावली एकटीच हसत असते, लाजत असते, कारण तीही आता चांगलीच सारंगमय झालेली आहे. सारंगपाशी तिचं मन मोकळं करत असते. तिनेही सारंगचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. कारण तिने सारंगला सांगितलेलं सुद्धा आहे की आपल्यालाही आता बाळ हवं आहे. त्यामुळे सावलीला हे सगळं आठवतं, त्यामुळे तिला खूप छान वाटत असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अमृता तिथे आलेली असते. ती सावलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिलोत्तमा आणि चंद्रकांत दोघही बाहेर गेलेले आहेत आणि अमृताच्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहेत. अमृता सावलीकडे येते आणि तिला विचारू लागते, सावली काय झाले, सावली काय झाले. पण सावली काहीच बोलत नाही, तिच्या तंद्रीत असते, तिची तंद्री लागलेली आहे. आणि सावलीला ती विचारते तरीही सावलीच्या काही लक्षात येत नसतं. मग मात्र अमृता म्हणते, अगं सावली काय होतंय, काय प्रॉब्लेम आहे. मग सावली शांत होते आणि म्हणते नाही, काही नाही झालेलं. आणि मग सावलीला ती बोलू लागते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारा उदास होऊन बसलेली असते. ताराचे बाबा तिच्याकडे येतात आणि तिच्याशी बोलू लागतात. तेव्हा मात्र तारा मात्र खूप उदास झालेली आहे. ती तिच्या बाबांना म्हणत असते की काय आहे, सांगा बरं तुम्ही मला, कसं म्हणू की मी आपली संक्रांत माझी चांगली गेली पाहिजे किंवा काय, कसं समजू सांगा ना तुम्ही, का जाईल माझी संक्रांत चांगली. मी इथं आहे आणि माझ्या सासरी मी नाहीये. तेवढ्यातच सोहम तिथं आलेला असतो. आणि आता मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सोहम तिथं आलेला आहे. तेव्हा लगेचच सोहमला ताराचे बाबा म्हणतात की अरे बरं झालं सोहम तू आलास, बघ तुझी बायको काय म्हणते, असं म्हणत तिच्याशी बोलू लागतात. तेव्हा सोहम म्हणतो की अगं तारा, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा तारा उदासच असते. तारा मात्र अजिबातच ऐकत नाहीये. तेव्हा हे सगळेजण म्हणू लागतात की अगं असं काय करतेस तू. दोघंही तिला समजवत असतात. ताराला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. तारा म्हणत असते की नाही, मला ना आपल्या घरी जायचंय. कसं आहे माहितीये का, एखाद्या मुलीसाठी तिचं सासर हे सर्वस्व असतं आणि तिला तिच्या सासरी असलं पाहिजे. बघितलं ना, एकतर घरातले सगळे माझ्यावर नाराज आहेत आणि मी इकडे येऊन बसलीये. त्याचबरोबर सोशल मीडियावरही माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तेव्हा ताराचे बाबा म्हणतात की खरंच तू ना भैरवीच्या अगदी अपोजिट आहेस ग. म्हणजे मला कळतच नाहीये की नक्की काय म्हणू मी आता. कारण तू ज्या पद्धतीने बोलत आहे, ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे, ती गोष्ट मात्र खरंच खूप जबरदस्त आहे, असं ताराचे बाबा तिला सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे तारा म्हणत असते की हो. आणि मग ते म्हणतात की कसं माझी लेक आत्ता नाराज आहे ना, सोहम बोल बरं तिच्याशी, तिची समजूत घाल बरं तू, ती काय म्हणते, त्याच्यानंतर आपण ठरवूया काय करायचं आहे ते, असं इकडे बाबांनी तिला दोघांना सांगितलेलं असतं. इकडे आता सोहम ताराची समजूत घालत आहे. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की जयंती भैरवीकडे आलेली असते आणि भैरवीला तिळगुळ देते आणि म्हणू लागते तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. तेव्हा भैरवी काहीच बोलत नाहीये, भैरवी शांतच असते. जयंती म्हणजे असं काय करताय माई, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, मला पण तिळगुळ द्या आणि माझ्याशी गोडगोड बोला, त्याचबरोबर माझ्या या पर्सशी गोडगोड बोला, असं तिचं चाललेलं असतं. तेव्हा भैरवी म्हणते काय करू आणि कशी गोडगोड बोलू. आता अगदी काही झालं तरी मला सगळं कडूच लागत आहे, कुठलीच गोष्ट मला गोड लागणार नाहीये, कळतंय का तुला. कारण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, माझ्या आयुष्यात असं काही राहिलेलं नाहीये, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र जयंती म्हणते, ओ माई असं काय करताय तुम्ही. तेव्हा ती म्हणते मग काय करू सांग ना. त्या जगन्नाथने, त्या सारंगने, त्याचबरोबर चंद्रकांतने जे काही केलेलं आहे ना, ते मला ना खरं तर पटतच नाहीये. आता जयंती मात्र वेगवेगळे उपाय सांगू लागलेले आहे, कारण तिला असं वाटत आहे की हे सगळं ज्यांनी केलेलं आहे ते सगळेजण शांतपणे आता बसलेले आहेत आणि तुम्ही मात्र त्रास करून घेत आहात. सगळेजण मस्त आज तिळगुळ खात आहेत आणि गोडगोड बोलत आहेत, त्यांचा आनंद ते सेलिब्रेट करत आहेत, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते वेगळंच असतं, कारण अमृताच्या डोक्यात एक प्लॅन आलेला आहे आणि अमृता म्हणते की अगं सावली, मला काय वाटतंय माहितीये का, अगं ताराची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे ना ग, आणि ती तिकडे गेली. मला वाटतंय की आई आणि बाबा दोघंही घरी नाहीयेत, तर आपण ताराला इकडे बोलवायचं का, तिची संक्रांत साजरी करूया का. तेव्हा सावली म्हणते पण याच्यामध्ये थोडी रिस्क आहे ना, म्हणजे मला काही हरकत नाही, आपण करू शकतो, परंतु मला थोडीशी भीती वाटते, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र अमृता म्हणते अगं तसं नाहीये काय, आपण करूया का सांग. तेव्हा ती सांगते की चालेल करूया आपण, असं तिचं म्हणणं येतं. मग आता हे बोलवायचं कसं, काय करायचं, सोहमला फोन कसा करायचा, हे सगळं दोघींचं चाललेलं असतं. तेव्हा तारा म्हणत असते की सोहम काय हे सगळं. तेव्हा सोहम म्हणतो तुला माहिती आहे का तारा, मी मॉमला न सांगता इथे येतो, पण मॉमला माहिती आहे की मी तुझ्याकडेच येतो, या सगळ्या गोष्टी मॉमला माहिती आहेत.
असं इकडे तो सांगू लागतो. तेवढ्यातच सोहमच्या फोनवरती अमृताचा फोन येतो आणि अमृता म्हणते की तू ताराकडे पोहोचलायस ना, ताराला घेऊन इकडे ये. आणि मग तारा लगेचच फोन घेते आणि बोलू लागते. तेव्हा ती म्हणते अमृता वहिनी. तेव्हा अमृता म्हणते की तू आता सोहम बरोबर ये, आपण तुझी संक्रांत करूया, जेवायला पण इकडेच या. तारा म्हणते बाबा हा त्यांना पण घेऊन ये असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे तारा सांगते की आपल्याला जायचंय. तेव्हा सोहम म्हणतो पण जर मॉम तिथं आली तर, काही प्रॉब्लेम झाला तर, असं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ती मात्र खूपच जबरदस्त अशी असते. इकडे अमृताने सगळी लिस्ट केली आणि बबलूला आता सांगितलेलं आहे की हे सगळं साहित्य घेऊन यायचं आहे, कुठेही भटकायचं नाहीये, लवकर यायचं आहे. बबलू म्हणतो मी कुठे जाणार ना भटकायला, असं पण माझी किरण, कारण किरण ट्रेनिंगला गेलेली आहे. तेव्हा बबलू म्हणतो की काय करायचं, माझी पहिली संक्रांत आहे आणि किरण पण नाहीये. तेव्हा सावली म्हणते की मग तिला तिळगुळ पाठवा ना, फोन करा आणि तिळगुळ पाठवा, शुभेच्छा द्या. बबलू म्हणतो की हो, आता मी जाऊन येतो, आधी हे साहित्य घेऊन येतो आणि मग तिला तिळगुळ आणि लाडू दोन्हीचे फोटो पाठवतो. मग या दोघी जणी म्हणतात लाडू म्हणजे कोण रे. तेव्हा तो सांगतो की मीच ना स्वतः, असं सांगू लागतो. इकडे सोहम त्याचबरोबर ताराचे बाबा आणि तारा घरी आलेले असतात. मग सावली आता इकडे ताराची ओटी भरत असते. सावलीने तारासाठी हलव्याचे दागिने आणलेले असतात. सगळं अगदी सांगितल्या पद्धतीने बबलूने सगळं आणलेलं असतं आणि मग सावली ओटी भरत असते. सावली म्हणत असते की ही सगळी कल्पना अमृता वहिनींच्या डोक्यात आली, खरं तर त्यामुळं तर आपण हे करू शकतोय. तेव्हा तारा म्हणते की मला वाटलंच नव्हतं. तेव्हा अमृता म्हणते की असं कसं विचार करतेस तू, सांग बरं. कसं आहे, आपल्याला वाटतंय ना आजचा सण जो आहे तो सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे, त्यामुळं काहीच काळजी करायची गरज नाही, असं चालू झालेलं असतं. आणि इकडे सोहमने खूप वेळा ताराला बजावलेलं असतं की काळी साडी नेसू नकोस हा, कारण ते मॉमला अजिबात आवडत नाहीये, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यातच असं तर तारा म्हणते की सोहम आपण आपल्या रूममध्ये जाऊया करे, आपण आल्यापासून गेलेलो नाहीये, मी खूप दिवस झाले रूममध्ये गेलेली नाहीये. तेव्हा अमृता म्हणते की चालेल, ये ना जाऊन, आत्ता जाऊन ये, फक्त जास्त वेळ करू नकोस हा. आणि नेमकं घडतं असं की सोहम ताराला घेऊन रूममध्ये जातो आणि इथे घरी आता तिलोत्तमा आणि चंद्रकांत येतात. तेव्हा सुमंत वजेंना ते पाहतात आणि ते म्हणतात तुम्ही इथे, म्हणजे तिलोत्तमाचं असं म्हणणं असतं की तुम्ही इथे याची गरजच नव्हती. तेव्हा मात्र प्रॉब्लेम झालेला असतो. बबलू जिना उतरून खाली येत असतो, तो रिटर्न जातो, दरवाजा वाजवतो. त्याला सोहम म्हणत असतो तुला कळतंय का नाही रे, काय प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे का. तेव्हा बबलू सांगू लागतो अरे तुझ्या लक्षात येते का आई आलेत खाली, आई. सोहम म्हणतो मॉम आली आहे. तारा आणि सोहम दोघंही घाबरलेले असतात. इकडे आता तिलोत्तमा विचारू लागते की तुम्ही इथे, आणि तारा, ते म्हणतात तारा नाही होय नाही होय असं चाललेलं असतं. आणि नेमकं घडतं असं की ताराची पर्स तिथे डायनिंग टेबलवर ठेवलेली असते आणि ती पर्स तिलोत्तमाने पाहिलेली आहे. त्यामुळे आता गोंधळ असा झालेला असतो की ताराची पर्स तर तिलोत्तमाने पाहिली आहे आणि मग आता करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं त्यावेळेस तिलोत्तमा ओरडायला सुरुवात करते, तारा कुठे आहेस तू, तारा कुठे आहेस, आत्ताच्या आत्ता इकडे ये, असं म्हणत ताराच्या नावाने तिने बोंबा मारायला सुरुवात केलेली आहे. आणि तिला असं म्हणायचं असतं की आत्ताच्या आत्ता इकडे ये, कारण तुझं जे काही चाललेलं आहे ते मला सगळं कळलेलं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की तिलोत्तमा ओरडून तिला खाली बोलवते. तारा बिचारी घाबरलेली असते, ती घाबरत घाबरतच खाली येते आणि सोहमी आलेला असतो. हे सगळं काय चाललंय, आता तिलोत्तमाची चंद्रकांत त्याचबरोबर अमृता समजूत घालू लागतात. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की आता मला कळलेलं आहे की तुम्ही माझ्या उपरोक्त हे घर कसं सांभाळणार आहात, कारण तुम्ही काय करू शकता हे सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे. हे सगळं जेव्हा ती बोलत असते तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की आता करायचं काय. तिला तर खूप राग आलेला आहे आणि तिची चिडचिड सुद्धा वाढत चाललेली आहे. त्यासोबतच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सारंग सावलीला विचारत असतो की काय झालं. मग ती सांगते की हे सगळं असं झालेलं आहे. तेव्हा मात्र सारंगला सुद्धा धक्का बसलेला असतो. सारंग म्हणतो काय, आणि तेवढ्यातच आता दुसऱ्या दिवशी आता या भैरवीने खूप मोठा राडा घालायचं ठरवलेला आहे
आणि भैरवीने जो प्लॅन केलेला असतो त्यामध्ये जगन्नाथ आता अडकलेला आहे. आणि मग अलका सावलीला फोन करते. अलका सावलीला म्हणते की अगं एक प्रॉब्लेम झाला. सावली म्हणते काय झालं? अलका सांगू लागते अगं असं असं झाले, तू ये लवकर. आता सावली जायला निघते आणि तिथं गेल्यावर भैरवी आणि सावली यांच्यामध्ये जे काही बोलणं होत आहे ते मात्र खूपच जबरदस्त आहे. सावली म्हणते की आता लढाई असणार आहे, ती गुरु शिष्यामध्ये असणार आहे, बघूया आता काय होतंय. असं म्हणत आता सावलीने भैरवीला चॅलेंज केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.